वर्ध्याचे भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांना रामाच्या मूर्तीची पूजा करण्यास पुजाऱ्यानं मनाई केल्याचा आरोप त्यांनी केला होता। वर्ध्यातील राम मंदिरातल्या गर्भगृहात सोवळं आणि जानवं घातलं नाही म्हणून आपल्याला प्रवेश नाकारल्याचा आरोप रामदास तडस यांनी केला आणि त्यावर आता मंदिराच्या अध्यक्षांनी देखील स्पष्टीकरण दिलंय। सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही कोणालाही मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश देत नसल्याचं अध्यक्ष ओमप्रकाश आचार्य म्हणाले। कार्यकर्त्यांसह आम्ही दरवर्षी नित्यक्रमे पूजेसाठी गर्भगृहात जातो, मात्र पुजाऱ्यानं तरीही पूजेसाठी आम्हाला नकार दिला असं रामदास तडस यांनी सांगितलं होतं। पुजाऱ्यांनी आणि त्या ट्रस्टीने इथे यावं आणि आपली हेकेखोरपणा दाखवायचं हे काही संयुक्तिक नव्हतं। वाद निर्माण होऊ नये म्हणून मी तो शांत केला आणि पुजाऱ्याला समज दिली। आमदारांनी सुद्धा पुजाऱ्याला समज दिली आणि आमदारांनी हेही सांगितलं की तुमच्या या सर्व देवस्थानांचं मी ऑडिट लावतो, कारण तुम्ही एवढा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी केला आहे याचा ऑडिट मी लावतो। हे आमदारांना सुद्धा त्या ठिकाणी तो जो आजचा पुजारी होता त्याच्यावर जिम्मेदारी होती, ते दागिने जो सर्व आहे त्याच्या ताब्यात होते, म्हणून त्यांना या दृष्टीनं अंदर नाही जात। बाकी कोणताही त्याचा हे नाही होता गैरसमज, आणि यांनी गैरसमज नाही करावून का नाही जाऊ दिलं। आणि इतके लोक देवळीले 12,000 लोकांना अंदर जाऊ देणार तर आमची व्यवस्था काय होणार आहे? आमचे सोना चांदी राहील याची गॅरंटी घ्या ना, पोलिसवाला ठाण्याला आम्हाला द्या की ते आम्ही गॅरंटी देतो, तुम्ही सर्वांना जाऊ द्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।